देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जाळा। सध्याची परिस्थिती अशी आहे की डिझेल भेटेना, पेट्रोल भेटेना, शेतीचे कामं खोळंबलेली आहेत। शेतकऱ्याच्या आज ट्रॅक्टरला डिझेल भेटेना, शेतीची मशागत राहिलेली आहे आणि पेरणीपूर्व जे मशागतीसाठी जे डिझेल लागते त्याच्यासाठी आज कुठेच डिझेल भेटेना। दोन्ही जिल्ह्यात डिझेलचा तुटवडा आहे। आज शेतीचे कामं कसे करायचे हा मोठा प्रश्न शेतकऱ्याच्या आणि सर्वसामान्यांच्या समोर पडलेला आहे। इथून सांगणार आहेत की घरातून बाहेरच नका निघू, पण हे राहिलेले शेतीचे कामं करायचे कसे हे महत्वाचा प्रश्न आहे। सोन्याचा आमच्या तेलाचा आहे प्रश्न, पण सोन्याचा आणि आमचा दुर्लोक संबंधच नाही। आम्हाला सोन्याचं काही घेणं देणं नाही, आम्हाला फक्त डिझेल पाहिजेत आमच्या वाहनातनी। ही मूलभूत गरजा जर त्याने पुरवल्या तर हे कधीच्यालाही चांगलं राहील। नाही तर येणाऱ्या काळात सर्व जनता ही रस्त्यावर उतरेल। 8 दिवसात इंधनचे दर दोनदा वाढलेले आहेत, नेमकी काय आपली याच्यावर प्रतिक्रिया? नाही, इंधन दर वाढ म्हणजे काय, ते इलेक्शन संपले की यानं दर वाढ करून दिली। इलेक्शन होते तोपर्यंत आम्ही या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जाळलेला आहे। याच्या मागचं सगळ्यात मोठं कारण या नरेंद्र मोदींनी सांगितलं की आम्ही चहा विकून या ठिकाणी मी पंतप्रधान झालोय। मात्र ज्यावेळेस हे पंतप्रधान झाले त्यावेळेस त्यांनी सुरुवातीला आश्वासन दिलं होतं की आम्ही सर्वसामान्यांच्या खात्यावर या ठिकाणी 15,000 टाकणार, या ठिकाणी आजचे दिन येतील। मात्र आता जर तुम्ही बघितलं तर हिंगोली जिल्ह्यामधला पूर्णतः डिझेलचा पुरवठा बंद झालेला आहे आणि पुरवठा बंद झाल्यामुळे शेती व्यवसाय हा पूर्ण बंद झालेला आहे। कारण आज शेतकऱ्यांनी बैलजोड्या विकल्या, शेतकऱ्यांकडे बैल नाहीत आणि या देशाच्या पंतप्रधानांनी डिझेलचा पुरवठा बंद केल्यामुळे आज शेती पूर्णतः उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे। इथला शेतकरी रस्त्यावर आलेला आहे। या ठिकाणी रांगाच्या रांगा डिझेलच्या लागलेल्या आहेत। आम्हाला डिझेल मिळत नाही, पेट्रोल मिळत नाही आणि देशाचे पंतप्रधान या गोष्टीवर एक शब्दही बोलायला, चकार शब्दही बोलायला तयार नाहीत। देशाचे पंतप्रधान सांगतात की तेल कमी खा, सोनं घेऊ नका। अरे बाबा, इथला शेतकरी देशोधडीला लागलाय, इथला शेतकरी रस्त्यावर आलेला आहे, रांगाच्या रांगा डिझेलसाठी वाहनासाठी लागलेल्या आहेत। मात्र तुम्हाला काही देणं घेणं नाही। या भाजप सरकारचा आम्ही या ठिकाणी जाहीरपणे निषेध करतो आणि जोपर्यंत डिझेलचा पुरवठा जर यांनी व्यवस्थित केला नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही या ठिकाणी पूर्ण शेतकरी रस्त्यावर उतरू आणि रस्ते अडवून धरू।